तर चला सर्वांना शुभ संध्याकाळ. आज आपण जमलो आहे प्राणायाम वर्गासाठी. ग्रंथ वाचन पण म्हटलंय आपण. कारण नुसतं प्राणायाम केलं तर त्याची महती कळतीच आहे असं काही नाही. आणि प्राणायामाचं उद्दिष्ट काय आहे? आपण प्राणायाम हा मोफत का ठेवतोय? अधून-मधून सारखा. तर आपल्याला एक वेगळं उद्दिष्ट आहे. ते उद्दिष्ट आपल्याला समजून घ्यायचं हा माझा प्रयत्न आहे. आणि एकदा का ते उद्दिष्ट, अंतिम टप्पा आपल्याला कळाला, आपण इंटेन्शन तसं ठेवलं, तर प्राणायाम हे साधन आहे. मग या प्राणायाम साधनाचा वापर कसा करायचा हे कळलं पाहिजे. म्हणून मग मी थोडंसं म्हटलं, की ग्रंथ वाचन करूयात किंवा ग्रंथांचे रेफरन्सेस घेऊयात आणि त्या निमित्ताने नुसतं प्राणायामाचे फायदे तर आपण बघतो. तुम्ही जर नुसतं फ्लायर जरी आपलं बघितलं नेहमीचं, तर त्या फ्लायरवर सुद्धा आपण फायदे लिहितोच. आता यावेळेला काही फ्लायर केलं नाही. वेळच मिळाला, पण त्याच्यात फायदे नाहीयेत. अगदी 11th आवरला मी केलं. फायदे काही घातलेले नाहीयेत. पण ग्रंथ वाचनातून आपण ते करणार आहोत. तर आपण बघितलं प्राणायामाचे प्रकार आपण बघितले, की सगर्भ प्राणायाम आणि अगर्भ प्राणायाम आणि निर्गुण प्राणायाम आणि निर्गुण आणि निर्बीज प्राणायाम आपण असं बघितलं आणि सगुण किंवा सबीज प्राणायाम बघितलं. यामध्ये बघितलं, की सुरुवातीच्या साधकांनी सगुण प्राणायाम करावा. सगुण प्राणायाम म्हणजे काय? जसं कालही मॅडमनी ओंकार साधनेच्या वेळेला मस्त ओंकार टाकला. सगुण म्हणजे तुम्ही काहीतरी समोर ठेवा, बीज मंत्र म्हणा, म्हणत प्राणायाम करा. तर याच्यामध्ये सगुण प्राणायाम सुरुवातीला लाभदायक आहे असं सांगितलंय आणि सगुण म्हणजे प्रणव मंत्राने किंवा गायत्री मंत्राने प्राणायाम करा. मग या सगुण प्रणव मंत्राने किंवा गायत्री मंत्राने युक्त असलेला प्राणायाम मानस प्राणायाम आहे. आणि म्हणून सगुण प्राणायामालाच मानस आपण हे विशेषण लावतो. जसं आपण मानस पूजा सर्वात श्रेष्ठ मानली आहे. ॲक्चुअल तुम्ही हळद, कुंकू लावून पूजा, फुलं वाहून पूजा करणं वेगळं. सूर्य उपासना आहे. सूर्य उपासनेमध्ये आपल्याला खूप महत्त्व आहे आपल्या धर्मामध्ये आणि सूर्याला जल देणं. सूर्यमंत्र म्हणत सूर्याला जल देणं, त्या जलातून सूर्याची किरणं ट्रान्सफर होतात आणि जे काही शरीरावर घडतं, ते अमेझिंग घडतं. पण याही पेक्षा ॲक्चुअल जल वाहून सूर्यनमस्कार करण्यापेक्षा मानस सूर्यपूजा केली, कुठलीही पूजा, तर त्याचा कित्येक पटीने फायदा वाढतो. हे आपण बघितलंय. हे थोडंसं साधनेचं उच्च मानस पूजा. तसंच मध्ये सुद्धा मानस प्राणायाम हा उच्च राहणार आहे. म्हणजे बघा आपलं जे सायन्स आहे, की एव्हरीथिंग इज इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. आइन्स्टाईनचं प्रिन्सिपल. इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. मॅनिफेस्ट करा, व्हिज्युअलाइज करा. ते फायदे मिळणारच आहेत. तसं इथे सुद्धा प्राणायाम ओंकारयुक्त किंवा गायत्रीयुक्त म्हणजेच तो मंत्र म्हणता आपोआप प्राणायाम होणार आहे. ॲक्चुअल त्याला काही प्राणायाम केलं पाहिजे असं काही नाही. तर प्राणायाम हे समाधीचे साधन आहे. म्हणून त्याचे इतके महत्त्व आहे. पण आसन आणि प्राणायाम या योगांगापेक्षा म्हणजे आसन, प्राणायाम आपण म्हणतो प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी या म्हणजे आसन आणि प्राणायाम या योगांगापेक्षा धारणा, ध्यान, समाधी हीच योगाची प्रमुख अंगे आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली धारणा, ध्यान, समाधी याच तिघांना वगळलं गेलं. पण आता हे युग आलेलं आहे ते धारणा, ध्यान, समाधीकडंच वळवणारं युग आलेलं आहे. आणि म्हणूनच या अंतिम टप्प्यांना आपण दृष्टिकोनात ठेवलं पाहिजे, प्राणायामाचा अभ्यास करताना. तर धारणा, ध्यान, समाधी हीच योगाची प्रमुख अंगे आहेत. समाधी हे साध्य आहे आणि प्राणायाम हे साधन आहे. मग ज्यांना ध्यान, धारणामध्ये प्रगती करायची आहे, समाधी म्हणजे आपल्याला मोक्ष हव्यास आहे, मोक्षाचा हव्यास आहे. भले तो कुठल्याही प्रकारचा मोक्ष असू देत. सांसारिक इच्छा, आकांक्षामधून का मुक्ती असणार. याला सुद्धा मोक्ष, मुक्ती म्हटलेलंच आहे, की इच्छाच नाही राहत आता आपल्याला सांसारिक काही. हे सुद्धा मुक्तीच आहे एक प्रकारची. मग यामध्ये हे जर मिळवायचं असेल, तर प्राणायाम हे साधन आहे किंवा त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे किंवा प्राणायामाला त्या समजून, उमजून, उद्दिष्ट ठेवून तो केला तर. म्हणून मग प्राणायाम हे साध्य आहे.
पण नुसतंच हे साध्य कशाचं आहे, हे तर समजलं पाहिजे. तर समाधीचं साध्य आहे. मग बघा, प्राणायाम हे समाधीचे साधन आहे, हे खरे असले तरी ते एकमेव साधन आहे असे नाही. आता बरीच साधन आहेत, बरेच टेक्निक आहेत. प्राणायाम हे आपण एक त्यातलं घेतोय. असे मात्र नाही. वैराग्य, जप, ईश्वर प्राणिधान, तप आणि भक्ती ही अन्य काही साधने होत. ज्या योगे चित्ताचे सकेंद्रीकरण म्हणजे कॉन्सन्ट्रेशन होतं. महत्वाचं चित्ताचं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे. असे प्रत्येक साधन सप्रज्ञात समाधीसाठी उपयोगी ठरते. प्राणायाम अशा साधनामध्ये बलवत्तर साधन असल्यामुळे योग मार्गात प्राणायामाला महत्वाचे म्हणजे महत्व प्राप्त झाले. पण प्राणायाम शास्त्रोक्त असला पाहिजे. असा प्राणायाम नाही आणि तो गुरुच्या खालीच केला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. शास्त्रोक्त प्राणायामाची प्रक्रिया अतिशय बिकट आहे. कारण आपण बघितलं योग्य पद्धतीने प्राणायाम केला नाही तर त्याचे तोटेच होणार आहेत. रोग निर्माण होणार आहेत शरीरात. पण त्याचबरोबर चित्ताची खरी एकाग्रता साधण्याच्या बाबतीत सर्व साधनांमध्ये प्राणायाम हे अमोघ साधन आहे. म्हणजे प्राणायामाचं महत्व आहे. आता चित्ताची एकाग्रता साधल्याखेरीज धारणा, ध्यान, समाधी हे जाऊ शकत नाही आपण. या योग मार्गावरील अंतरंगाची प्राप्ती होत नाही आणि चित्ताची ही एकाग्रता साधण्याचे प्राणायाम हुकमी साधन आहे. म्हणून प्राणायामाचे महत्व योगशास्त्राने मानले आहे. पण केवळ प्राणरोध हा पुरुषार्थ नव्हे. प्राणरोधाने साध्य होणारे विज्ञान हाच खरा पुरुषार्थ आहे. हे नित्य ध्यानात ठेवल्यास साध्य साधनाचा तरतम भाव दृष्टीआड होणार नाही. पूरक रेचकाच्या अभ्यासाने वायुस्थैर्य प्राप्त होते. आता मॅडम शिकवतील, पूरक शिकवतील, रेचक शिकवतील, कळेल तुम्हाला. पण हा नुसता वायू अवरोध करायचा महत्व नाहीये. वायुस्थैर्याने मनाचे स्थैर्य प्राप्त होणे गरजेचे आहे. मग हे सगळं महत्व जे आहे ते स्कंद पुराणात आहे. बघा, पर्वतातील जर मलिन धातू अग्नीत टाकला, तर त्याच्यातील सारे हीन जळून जाते आणि ते शुद्ध होतात. त्याचप्रमाणे इंद्रियांना व्यापून टाकणारे सारे दोष प्राणायामाने दग्ध होतात. म्हणजे एखादा पर्वत घेतला, डोंगर घेतला, त्याच्यावर जे काही मलिन धातू असतील, ते जर अग्नीत टाकले, तर ते धातू जेवढे शुद्ध होतील, तसेच प्राणायामाने शरीर सगळं शुद्ध होतं. शरीरातले दोष सगळे नष्ट होतात. इंद्रियांना व्यापून टाकणारे दोष प्राणायामाने दग्ध होऊन जातात. 100 कपिला गायींचे दान केल्यामुळे 100 कपिला गायी, गायी नुसती नाही तर कपिला गायी 100 गायींचे दान केल्यामुळे जे फल लाभते तेच फल प्राणायामाने प्राप्त होते. आता प्राणायामाने काय काय प्राप्त होतं? शांती. लिहून घ्या, हे महत्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्राणायामाने शांती मिळते, प्रशांती मिळते, दीप्ती मिळते आणि प्रसाद मिळतो. कोणी सांगेल डिफरन्स शांती आणि प्रशांतीमध्ये? आपण नेहमी म्हणतो शांत, समाधानी, सुखी. तर शांती आणि प्रशांती मधला कोणाला डिफरन्स माहितीये का? कोणी सांगू शकेल शांती आणि प्रशांती मधला डिफरन्स? कोणाला माहितीये का? मग हे जर आपल्याला डिफरन्स कळले नाही, तर आपण संकल्प कसे ठेवणार प्राणायामाने काय साध्य व्हायचंय आपल्याला? आपल्याला काही नुसतं प्राणायामाने काय करायचंय? तुम्ही प्राणायाम का करत आहात? कशासाठी करत आहात? याचं उद्दिष्ट काय असणार आहे? तर हे महत्वाचं शांती, प्रशांती, दीप्ती आणि प्रसाद. तर बघूया. बघा, प्राप्त होते. लोभ, मोह इत्यादी दोषांचा निराश झाल्यामुळे जी वासना शांती प्राप्त होते, तीच शांती होय. प्रशांती, दीप्ती आणि प्रसाद या शांतीच्याच प्रगत अवस्था आहेत. तात्पुरती शांती म्हणजे प्रशांती का नाही. उलट प्रगत अवस्था आहे. शांती तर आपल्याला माहितीये. शांती म्हणजे आपल्याला इच्छा नाही, आकांक्षा नाही, लोभ नाहीये. आपण शांत आहोत. काही मिळू देत, न मिळू देत. दीर्घ शांती म्हणजे प्रशांती. येस, दमयंती मॅडम. खूप छान. दीर्घ म्हणा किंवा अजून उच्च. मग शांतीतनी तर सुरुवात होणार आहे, पण प्रशांती पण लाभली पाहिजे. मग प्रशांती, दीप्ती, प्रसाद या शांतीच्याच प्रगत अवस्था होत. लघु, मध्यम आणि उत्तर असे प्राणायामाचे 3 भेद स्कंद पुराणाने सांगितले. तर मी त्यामुळे तुम्हाला लघु प्राणायाम करून घेतायत.
बघा, लघु प्राणायाम, मध्यम प्राणायाम आणि उत्तर प्राणायाम. द्वादश म्हणजे 12 मात्रांचा. आता आपण हे सगळं शिवसर्वोदय शास्त्रामध्ये शिकत आहोत. म्हणजे तुम्हाला आता हळू-हळू शिवसर्वोदय शास्त्राचं महत्त्व कळू लागेल आणि इतकं अमेझिंग हाताशी येतंय. जे शिवसर्वोदय शास्त्र शिकले, त्यांचे चक्राध्यान आत्ता करतायत, त्यांना एक सोनेरी हत्यार मिळाल्यासारखं झालंय आणि त्याची महती कळणार आहे. भौतिक शांती, आध्यात्मिक प्रशांती. भौतिक शांती म्हणजे काय? भौतिक शांती म्हणजे शांती. हे बघा, द्वादश म्हणजे 12 मात्रांचं. आपण बघितलं 12 अंगुले. इथे मात्रा म्हटले, तर आपलं अंगुले आपण शिकलो. 12 अंगुले. म्हणजे कुठलं तत्व सांगा मला? 12 अंगुले म्हणजे पृथ्वी तत्व. 16 अंगुले म्हणजे जलतत्व. तर बघा, 12 मात्रांचा लघु अक्षराच्या उच्चारणाचा काल म्हणजे मात्रा. 12 मात्रा. मात्रा म्हणजे काय लिहिलंय? तर लघु अक्षर ओ, को उच्चारण्याचा काल म्हणजे मात्रा. लघु 12ला लघु म्हटलंय. लिहून घ्या. 12ला लघु. 24 मात्रांचा मध्यम. हे सगळं केलंय आपण. पण इथे जरा वेगळा अर्थ आहे. 12. 12 म्हणजे कुठला? पृथ्वी तत्व. 12 मात्रांचा म्हणजे लघु. 24 मात्रांचा म्हणजे मध्यम. मात्रा इथे जरा जास्त आहे. 24 मात्रा म्हणजे मध्यम आणि 36 मात्रांचा म्हणजे उत्तम, सर्वश्रेष्ठ. निमिष आणि उन्मिष म्हणजे डोळ्यांची उघडझाप. या डोळ्यांच्या उघडझाकीला जेवढा एका वेळ लागतो, तेवढी ती मात्रा. एक मात्रा म्हणजे एक, एक, एक असं पलभर आपण म्हणतो ना, चिपकभर काय? पलके. लघु प्राणायामाने स्वेदजय प्राप्त होतो. लिहा. लघु प्राणायामाने स्वेद. स्वेद म्हणजे घाम. घाम तुमचा सगळा निघून जातो शरीरातनं, विष निघून जातं, टॉक्झिन्स निघून जातात. म्हणजे लघु प्राणायामाने सुद्धा. 12 अंगुले, 12 मात्रांनी सुद्धा. बघा किती लागतात. 12 सेकंद तरी होणार आहे का? तुम्हाला मॅडम 16 काय करत होत्या काल मॅडम? 4, 6, 4 मनस्तोर. पण मॅडम मनस्तोर किती सेकंद होतात ते बघा. मात्रा किती होतात बघा. म्हणजे या लघुमात्रांनी स्वेद म्हणजे घाम याच्यावर विजय प्राप्त होणार आहे. मध्यम प्राणायामाने वेफुतू. मध्यम प्राणायाने वेफुतू. वेफुतू म्हणजे वेव्हज सारखं कंपन. कंपन असतं ना पॅरालिसिसचं, अल्झायमरचं वगैरे असं. ते सुद्धा नष्ट होऊ शकतं प्राणायामाने. मध्यम प्राणायामाने. मध्यम म्हणजे बघा 24 दिलेलं आहे. लिहून घ्या 24. म्हणजे 24 पलक झिपकस्तोवर 24 तेवढा लाँग प्राणायाम गेला पाहिजे. पण हे आता दाबून, मुटकून, मारून करायचं नाहीये. मॅडम सांगतायत सारखं, ते लक्षात ठेवायचंय. मारून, मुटकून, ओढूतान ओंकार वाढवत नेला, तो प्राणायामच झाला. मी सांगितलंय सगुण प्राणायाम म्हणजे ओंकार. आणि मग मॅडम ओंकार कशा करतात? 2, 3, 5 आणि मग जर हट्ट म्हणजे ध्यास लागला, अध्यास्यपणा लागला, तर 10 सेकंदाच्या ऐवजी 15 सेकंद सुरूच तसं केलं, तर सर्व यंत्र पण बिघडणार. ते तर बिघडणारच, पण इथे प्राणायाम सुद्धा मारून मुटकून झाला, की रोग निर्माण होणार. या गोष्टी सगळ्यांनी काळजी घ्या. म्हणून सगुण प्राणायाम म्हणजे ओंकारयुक्त प्राणायाम. मग आता याला मारून मुटकून लघु, मध्यम करायच्या नादाला लागायचं नाही. मॅडम जरी काही म्हटल्या 4-6 झाला तर झाला, नाहीतर नाही. काल सांगितलं एका सरांनी, दीपक सरांनी. एज वाईज सुद्धा असतो, वजनावाईज सुद्धा असतो. तुम्ही किती काही करता त्याच्या वाईजही असतं. हळू करायचं. काही गाठलंच पाहिजे ते काही नाहीये. म्हणून हे मी सगळं काळजीपूर्वक सगळं सांगतेय. मॅडम तर सांगतातच. पण इथे काय होतं हे सांगते. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि मग उद्दिष्ट ठेवायचे. आपण जे संकल्पयुक्त सगळं करतो ना, संकल्प ठेवून. मी जसं म्हणते, की बाबा ओंकाराला पहिल्या महिन्यात हा संकल्प ठेवा 10 सेकंदाचा, दुसऱ्या महिन्यात 15 सेकंदाचा. हे संकल्प जो ठेवत चाललाय त्याची प्रगती होत चालली आणि संकल्पाविना जो वर्षभर ओंकार करतोय त्याला काहीच हातात मिळत नाही. हे करायचं नाहीये. उद्दिष्ट ठेवून करायचंय. आपल्याला टप्पा कुठला गाठायचा आहे. मग इथे म्हणून सांगते आता मध्यम प्राणायाम म्हणजे 24. 24 मात्रा. मात्रा म्हणजे
असं एक जेवढा डोळे झाकून उघडायला लागते 24 मात्रांनी काय होणार कंपवात वगैरे सुद्धा जाणार. मग जवळपास रिलेटिव्हज कोणी असेल त्यांना हे तुम्ही सांगू शकता. पण योगा शिक्षकांच्या खाली म्हणजे मार्गदर्शकाच्या खाली हे करायला लावायचं. तसं करायचं नाहीये. मग मध्यम प्राणायामाने वेफुतो म्हणजे कंप थांबतो. उत्तम प्राणायामाने 36 मात्रांच्या प्राणायामाने विषाद नष्ट होतो. म्हणजे बघा उन्माद आपण जे काही असतो काही गोष्टी होतात. उन्माद म्हणजे भ्रमिष्ट होणे वगैरे हे जास्त वयांमध्ये हे होतात समस्या. ते सुद्धा नष्ट होतं. तर याच्यामध्ये मध्यम, उत्तम प्राणायामाच्या मात्रा अनुक्रमे 24 व 36. बघा म्हणजे तद्वत दुर्दम्य आणि चंचल वायू अभ्यासाने नियंत्रित करता येतं. प्राणायामाचं उद्दिष्टच वायूला स्थिरता देणे, वायू स्थिर करणे. म्हणून तुम्हाला मी चंचलचे डिसिजन घेऊन देत नाही. आता आज 4 पर्यंत शिवसरोदयाचे पैसे भरायला लावलेत. जे नाही भरणार त्यांना नाही घेणार मी. कारण संध्याकाळी 7:00ला मीटिंग आहे. मग कशाला चंचलतेत घ्यायचा निर्णय? काही उपयोग होणार नाही. चंचलतेत तुम्ही सुरुवातच करता म्हटल्यावर. म्हणून त्यांना मी येऊनही देत नसते. मग आणि तो अशा प्रकारे नियंत्रित झाला म्हणजे देहांतर्गत किल्मिशाचा म्हणजेच अशुद्ध धातूंचा नाश होतो आणि मनुष्य सत्वस्थ होतो. सत्वगुणयुक्त होतो. प्राणायामाने सुद्धा असे वायुपुराणात म्हटले पाहिजे. आता शेवटचं वाचते. शरीर हा रथ असून इंद्रिय त्या रथाला जोडलेले अश्व आहेत. आता शरीर हा रथ आहे आणि इंद्रिय हे त्याला अश्व आहेत, घोडे. रथाचे घोडे कोण? इंद्रिय. कारण झपाट्याने इंद्रिय धावत सुटतात ना. भूक लागली, भूक लागली, भूक लागली. पैसा, पैसा, पैसा. हे इंद्रिय म्हणजे अश्व आहेत. जो घोडे आहेत ते जे आपल्या शरीराला म्हणजे रथाला ओढत नेतात. तर मन हा रथावरील सारथी आहे. सारथी कोणी? मन आहे. आणि प्राणायाम हा सारथ्याच्या हातात असलेला चाबूक होय बघा. म्हणजे प्राणायाम काय करणार आहे? आपल्या दौडणाऱ्या मनाला लगाम घालणार आहे. म्हणजे एवढं सुंदर मी करून बघितलंय ना प्राणायाम. सगळा कंट्रोल येतो, सगळा. खाण्यावर कंट्रोल येतो, खाण्याच्या वेळांवर कंट्रोल येतो. एक 5-10 मिनिटाचा प्राणायाम सुद्धा या मनाला म्हणजे आपल्या मनाचा चाबूक आहे ना, हे अतिशय सुंदर रूपक दिलेलं आहे. हे रूपक अग्निपुराणात आलेलं आहे. या पुस्तकात सगळे ग्रंथ, पुराण, उपनिषद यांचा सगळ्याचा अभ्यास आहे. म्हणून मी हे घेतलेलं आहे. प्राणायामाने पवन म्हणजे वायू नियंत्रित करता येतो आणि प्रत्याहाराने इंद्रियांचे नियंत्रण होते. प्रत्याहारही समजून घेतला पाहिजे. प्रत्याहाराने इंद्रियांचे नियंत्रण होते. असा प्राणायाम आणि प्रत्याहार यामध्ये भेद आहे. आता उद्या जास्त डिटेल बघू. आता आपण जे शिवसर्वोदय शास्त्र भाग 3 मध्ये बघितले, की पंचप्राण, उपप्राण, व्यान वायू, अपान वायू हे जे बघितले यांचं महत्त्व आपल्याला जाणून का घ्यायचंय? आपण शिवसर्वोदय शास्त्र भाग 3 का केलंय? तर योगानुसार त्याला महत्त्व आहेच आहे. पण पुढच्या ज्या स्टेजेस आपल्याला गाठायच्या आहेत. आता मुद्रा म्हणा. मुद्रा ही सुद्धा ऊर्जा कंट्रोल करू शकतो, वायू कंट्रोल करू शकतो, उपप्राण कंट्रोल करू शकतो. म्हणजे जसं मनावर कंट्रोल आणायचं तसा या वायूंवर सुद्धा कंट्रोल आणता आला पाहिजे. म्हणजे इंद्रियांवर कंट्रोल येईल. तर हे सगळं यामुळं सगळ्या गोष्टी सगळ्या बाजूनी आपण शिकत आहोत. तर चला आता सगळ्यांना धन्यवाद आल्याबद्दल. नीता मॅडमचे खूप खूप धन्यवाद. नीता मॅडम सुंदर काल घेतलं. मला जमलं नाही, मी बाहेर होते आणि नक्षत्रालाही जमलं नाही. तर घ्या मॅडम सुरू करा तुम्ही. मी नमस्कार सगळ्यांना आणि खूप खूप अभिनंदन. तर काल आपण सुरुवातीला जलश्वसन म्हणजे काय हे थोडंसं बघितलं. जलश्वसनाचा आज आपण अभ्यास करून बघणार आहोत, परंतु तुमचं जेवण आहे ते किमान 3 तास अगोदर झालेलं असलं पाहिजे. याच्यात फक्त वर्षा मॅडम आता व्यवस्थित टायमिंगला बसलेले आहेत, कारण त्यांच्याकडे सकाळ झालेली आहे. त्यामुळं बाकी सगळ्यांनी जेवण किमान 12-12:30लाच करा, त्यापेक्षा लेट करू नका. काही लिक्विड घेतलं असेल तर ते 1 तास बरंच फक्त अगोदर असावं, त्याच्या पुढे घेऊ नका.
कारण आपण हा किरकोळ करत असेल, म्हणजे मी तुम्हाला सुलभ प्राणायाम शिकवते ते शिकत असेल तरी सुद्धा काही हालचाली असतात, त्यामुळे आपल्या अंतरिंद्रियांवरती त्याचे ताण आणि दाब येत असतात. संपूर्ण अंतरिंद्रियांवरतीच या प्राणायामाची प्रक्रिया होत असती. जसं काल मी सांगितलं की आपल्या शरीरासाठी व्यायाम म्हणजे आसनांची गरज आहे, तसं अंतरिंद्रियांसाठी प्राणायामाची गरज आहे. आणि त्यामुळं अंतरिंद्रिय आहेत, त्यांना एक प्रकारची ऊर्जा म्हणा किंवा कार्यक्षमता वाढण्यासाठी प्राणायामाचा खूप छान फायदा होतो. तर आता आपण जलश्वसन करून बघणार आहोत. आणखीन एकदा रिपीट करा माझ्याबरोबर, थोडंसं लक्ष द्या. उजव्या हाताच्या अंगठ्याने मी उजवी नाकपुडी बंद केली, डाव्या नाकपुडीने मी जलश्वास घेते आणि जलद सोडतीये. तुम्ही तुमच्या कपॅसिटी प्रमाणे करायचं. हे फास्ट ब्रिदिंग तुम्ही 20 काउंट पर्यंत इझिली करू शकता, परंतु तेवढं करताना जरी दम लागत असेल तर अगदी 10च करा पहिल्यांदा. आपण हळूहळू त्याची आवर्तन वाढवत नेऊया. चला माझ्याबरोबरच ट्राय करा सगळ्यांनी. श्वास आपल्याला सुरुवातीला स्लो थोडा घेत कमी जास्त असं करायचंय. सॉरी, आधी सुरुवात हळूहळू करायची, नंतर मधला स्पीड आहे तो एकदम फास्ट असेल आणि नंतर परत कमी कमी करत यायचे. म्हणजे जसं आपण चढायला चढतो, वरती चढताना स्लो जातो, वरती गेल्यानंतर बऱ्यापैकी आपलं फास्ट वॉकिंग असतं किंवा श्वासाची गती असते आणि नंतर खाली उतरताना परत ते संथ गतीने उतरायचं असतं. असं फास्ट ब्रिदिंग केलं जातं किंवा जलश्वासन. डाव्या हाताची ज्ञान मुद्राच आहे. थांबायचं. तुम्हाला जोपर्यंत दम लागते तोपर्यंतच करा, त्याच्यापेक्षा पुढे ताणू नका. सगळ्यांनी शक्यतो व्हिडिओ ऑन ठेवा, म्हणजे तुम्ही केलेलं मला थोडं दिसू शकेल आणि तुमचा चेहरा दिसेल असं बघा. मोबाईल एकदम स्टेडी ठेवा. चला करा सुरुवात. पुन्हा एकदा रिपीट करायचं. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने आपला प्रणव मुद्राने मग उजव्याच हाताची पाहिजे, डावा हात अजिबात नको. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीने जलद श्वास घ्या, जलद सोडा. चला करा सुरू. पाठ सरळ एकदम सरळ. भिंतीचा आधार घेतला तरी चालेल. तुम्हाला सहजासहजी जेवढे अंक करता येत आहेत तेवढेच करा. जास्त मुद्दाम फोर्स करू नका. थांबायचे. ब्रिदिंग पूर्ण नॉर्मल होऊ द्यात. डोळे मिटलेलेच ठेवा. शक्यतो जितकं दिसणारी व्यवधानं बंद होतील तितकं तुम्ही एकाग्र व्हायला खूप कमी कालावधीत ती एकाग्रता आपल्याला मिळणार आहे. विरुद्ध बाजूनी करंगळीच्या शेजारचं बोट आहे त्याने डावी नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीने आपल्याला जलश्वसन करायचे. सुरू करूया. थांबायचे. डोळे मिटलेलेच. श्वासाची गती तुमची आहे ती थोडीशी वाढलेली असेल तर आपण जोरात श्वास घेतला आणि जोरात श्वास सोडलेला आहे. म्हणूनच हा जलश्वसनाचा अभ्यास ज्यांना अगदी हाय बीपीचा त्रास आहे, हृदयरोगाचा त्रास आहे, प्रेग्नंट आहेत, मासिक पाळी आहे, पोटांची काय ऑपरेशन झाली असतील तर त्यांनी हे करू नका. जे जलद प्राणायाम आहेत त्यामध्ये भस्त्रिका येतं आणि जलश्वसनाचा अभ्यास येतो. कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे, ती सुरुवातीला अगोदर केली जाते आणि त्यानंतर पुढचे प्राणायाम केले जातात. जलश्वसनामध्ये 6 प्रकार आहेत. एकदा डावीने घेतात, डावीने सोडतात, उजवीने घेतात, उजवीने सोडतात, परत डावीने घेऊन उजवीने सोडतात, उजवीने घेऊन डावीने सोडतात. हा 6वा प्रकार आहे. म्हणजे
त्यातला तिसरा प्रकार आहे तो आता आपण केला, तो डावीनी घेतला आणि डावीनी सोडल्या, उजवीने घेतला, उजवीने सोडल्या, असा सेपरेट सेपरेट केलेला आहे. आणखीन एक राऊंड करणार आहोत. पाठ सरळ ठेवा. बसल्यात खुर्चीत तरी चालेल, पण पाठीचा कणा जितका सरळ राहील असा प्रयत्न करा. तरच तुमचा प्राणायामाचा अभ्यास हा परफेक्ट होणार आहे. जितकी तुमची फुफ्फुस ओपन राहतील, प्रसरण पावतील, तितका तुम्ही केलेला अभ्यास आहे हा तुमच्या संपूर्ण अंतरिंद्रियांना त्याचा फायदा होणार आहे. पुन्हा एकदा रिपीट करूया. उजव्या हाताची अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने घ्या आणि डावीने श्वास सोडा. लयबद्ध रीतीने करायचे. श्वास घ्या, सोडा, 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 सोडा, घ्या, 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 सोडा, सोडा, घ्या, सोडा. थांबायचे. संत श्वसन. जेव्हा आम्ही मॅडम समोरासमोर एकच मिनिट करतो. ब्रेक करते. हो. थोडस शांती, प्रशांती, दीप्ती आणि प्रसाद सांगायचं राहिलंय. तर आपल्याला प्राणायामाचा प्रसाद हे टार्गेट करायचं आहे. तर हे तुम्ही मला सांगा ग्रुपवर, नाही तर मी उद्या सगळं सांगते. आणि ही सगळी आपल्याला उद्दिष्ट प्राणायामाने ठेवायची आहे. त्या प्रसादापर्यंत जायचंय. नुसतं आपल्याला शांतीमध्ये नाही समाधान मानून घ्यायचंय. तर तुम्ही ते सांगा, नाही तर उद्या आपण बघूच. हा करा मॅडम, कंटिन्यू. अपोजिट साईडने करायचे. करंगळीच्या शेजारचं बोट आहे अनामिका, ते डाव्या नाकपुडीत ठेवा आणि उजव्या नाकपुडीने जलश्वसन तुमच्या कपॅसिटी प्रमाणे करा. मी जरी जास्त अंक दिले तरी तुम्हाला जितकं झेपतंय, जिथं दम लागते तिथं लगेच थांबायचे. त्याच्या पुढे अजिबात करायचं नाही. चला परत सुरुवात करूया. थांबायचे. संत श्वसन. डोळे तसेच मिटलेले. डोळे ही इंद्रिय असं आहे की डोळे उघडे ठेवले तर बाहेर दिसणारी व्यवधान आहेत ती अति प्रमाणात आहेत आणि मन त्याकडे लगेच झुकतं, तिकडे वळायला सुरुवात होतं. जसं आपल्या कानावरती स्पीकरचा आवाज आला, पक्ष्यांचा आवाज आला, तरी मन आपल्या तिकडे तिकडे धावत असतं. तर त्या सगळ्यावरती निरोध करण्यासाठी डोळे सर्वात प्रथम बंद. आणि आता तुम्हाला ध्यान आणि समाधी असं मॅडमनी सांगितलं. तर आज मी आता आपल्या प्राणायामाच्या वर्गावरती पण ग्रुपवरती ओंकाराचा फोटो टाकलेला आहे. तर हा धारणेचा अभ्यास होतो. धारणेतून तुम्ही ध्यानात कधी जाता हे समजतही नाही आणि त्याला कालावधी पण मोजता येत नाही आपण ध्यानामध्ये गेल्यानंतर. तर धारणेचा अभ्यास म्हणजे एखाद्या आलंबनावरती पुन्हा पुन्हा फोकस करणे. जसं मी काल पण ओंकाराच्या वर्गावरती ओंकाराचं चित्र टाकलं होतं आणि सांगितलं होतं त्या ओंकाराचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. एकदा डोळे उघडे ठेवून 2-3 वेळा ते बघून घ्यायचं चित्र. नंतर आपल्या त्या डोळ्यामध्ये साठवायचं आणि ज्यावेळी आपण ओंकाराचं उच्चारण करतो त्यावेळी त्यावरतीच तो ओंकार आकार, उकार आणि मकार असा गिरवत राहायचा आहे. म्हणजे म्हणजे पूर्ण आपलं आलंबन ओंकारावरती फोकस होतं आणि धारण्याचा अभ्यास यातूनच सुरुवात केली जाते. तसंच आता पण मी मी आता आई ग्रुपवर टाकत आहे ओंकार, छान येतो. टाकले. आणि आता प्राणायाम करताना या ओंकाराला डोळ्यासमोर ठेवून करा, म्हणजे सगुण प्राणायाम घडेल. हो. तर हा धारणेचा अभ्यास होतो की एखाद्या गोष्टीवरती पुन्हा पुन्हा आपण फोकस केला की त्यातून धारणेला सुरुवात होते. म्हणजे काय, बाहेर दिसणारी जी व्यवधान आहेत ते सर्वात प्रथम बंद होतात आणि एकाच गोष्टीवरती पुन्हा पुन्हा लक्ष केंद्रित करणं म्हणजे धारणेचा अभ्यास. त्यालाच आलंबन देणं असे म्हणतात. तर आता मी आपल्या ह्या ग्रुपवरती पण ओंकाराचं चित्र टाकलेलं आहे. ते एकदा बघा, डोळ्यात भरून घ्या, 2-3 वेळा बघा. अगदी तुमच्या डोळ्यात तो रंग भरून घ्या, तो आकार भरून घ्या आणि त्यानंतर आपण जो आता प्राणायाम करतोय डीप ब्रिथिंगचा तडागासनामध्ये, तो आपल्या डोळ्यासमोर आणा ओंकार आणि त्याप्रमाणे श्वास घ्या. त्यातल्या आकार आणि उकार आहे, आकारापर्यंत सलग श्वास घ्या आणि उकार आणि मकार जोपर्यंत तुमच्या डोळ्यात गिरवताय तोपर्यंत सलग श्वास सोडा. म्हणजे एकाच दोन या प्रमाणात श्वास सुटला जाणार आहे. जसं मी काल तुमचा 4 अंक श्वास घेऊन 7 पर्यंत मी तुम्हाला सोडायला लावला. मध्ये मध्येच मी काही वेळेस
8 हे अंक पण बोललेली आहे. ज्यावेळी तुम्ही पाठीवर झोपून तडागासनामध्ये प्राणायाम करता म्हणजेच हा दीर्घ श्वसनाचा अभ्यास करता, त्यावेळी तो खूप इझिली तुमचा 10 अंकापर्यंत जाणार आहे. जसं काल मी देशपांडे सरांना ओंकाराच्या वर्गावरती सांगितलं, की तुम्ही ट्राय करून बघा. तुमचा जर 6 अ, 4, 8 इझिली होतोय, तर तुमचा 5 आणि 10 सुद्धा इझिली होईल आणि त्यांचा खरोखर काल खूप छान झाला पण म्हणजे 5च 10 हे प्रमाण. तसं काही जणांच्या बाबतीत जे अगदी खूप छान तुमचा दीर्घ अभ्यास सुरू आहे ध्यानाचा, त्यांचं 6-12 हे प्रमाण सुद्धा इझिली होईल. मी जरी आज अंक दिले नाही, तरी तुम्ही 1-2 वेळा ट्राय करून बघा, की तुम्ही 6 अंक सलग श्वास घेताय आणि 12 अंक सलग तुमचा श्वास सुटतोय का? सुटला नाही तर काहीच घाबरायचं कारण नाही. परत तुम्ही रिपीट करायचं. परत 4-8 वरती या, 5-10 वरती. हे तुमचं तुम्ही प्रयोग करून बघायचे. कारण मी आता नवीन साधकांसाठी घेतीये, त्यामुळे मी 4 आणि 8 असं घेणार आहे. तर आत्तापर्यंत मी फक्त 6 पर्यंतच घेतलं होतं. काल मी 7 ला सुरुवात केली. आज मी मध्ये-मध्ये 8 पण घेणार आहे. जास्त वेळा 8 घेणार आहे. तुम्हाला जमलं नाही तर घाबरायचं अजिबात कारण नाहीये. तुमची पण स्ट्रेंथ ती वाढण्यासाठी आपल्याला 4-8 दिवसाचा थोडासा कालावधी द्यावा लागणार आहे. तर चला, आपण आत्ता केलेलं जलश्वसन. जलश्वसन हे प्राणायामाच्या सुरुवातीला करायचं असतं. आपल्या नासिका मार्गापासून श्वसन नलिकेपर्यंतचा जो भाग म्हणजे आपल्या विशेष करून